तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहे सोमेश्वरवाडी पुणे येथे। तुम्ही पाहू शकता शिवाजी महाराजांचा किल्ला आपण बनवला आहे चांगल्या पद्धतीने। आणि अशा ठिकाणी पुढे आता आपण जात आहोत। पुढे काय असेल ते तुम्हाला पुढे व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल। घटिका आली आली ग। महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी। रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी। एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी। एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी। भीमथडीच्या तटानाया भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा। जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। भीती न आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा। भीती न आभा तुझी मुळी। तर आपण आहोत पुण्यामध्ये आणि उत्कृष्ट देखावे तुम्हाला दिसतात आहे। ऑलमोस्ट मला तर वाटतं पुरातन काळातल्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला पाहायला आम्ही मिळतील। वासुदेव जुन्या काळात जसा होता तसा सेम वासुदेव तुम्ही पाहू शकता, तो दिसतोय तुम्हाला आता स्क्रीनवर। त्याच्या जुन्या काळातले किराणा मालाचं दुकान पण आहे ते तुम्हाला दिसतंय। एक कुटीर आहेत ऑलमोस्ट सगळ्या प्रकारच्या। मी आलो आहे पुण्यामध्ये, ऋतिकाची मावशी जिकडे राहते पुणे औंधमध्ये। आणि आपण आहोत सोमेश्वरवाडी इथला एक म्युझियम तुम्ही बोलू शकता। असे देखावे इथे उत्कृष्टरित्या साजरे केलेत। प्रत्येकाचं एक सेपरेट घर, कुटीर आणि अशा प्रकारची रचना तुम्ही पाहू शकता। जुन्या काळात बघा जशी माणसं बसायची तशीच माणसं तुम्हाला इथं बसायला मिळतात आहे। असे देखावे दाखवले म्हणजे जणू काही एक जिवंत मूर्तीच असं वाटते मला तर वाटते। कारण मी स्वतः पाहून मला तर खूप अतिशय चांगलं वाटतं आहे का। हे बघा इथे देखील जुन्या काळातली जी घरं होती ती तुम्हाला पाहायला मिळतात आहे। म्हणजे जेवढं माझ्या मोबाईलमध्ये जास्त टिपण्यात येईल तेवढं मी टिपण्याचा प्रयत्न करतो आहे। कारण की सगळेच देखावे आहेत ते चांगले आहेत आणि जुन्या पुरातन काळाची आठवण करून देतात आहे। एक मराठी संस्कृती पुणे शहराने जपली आणि त्याचेच देखावे त्यांनी साजरे करून सोमेश्वरवाडी पुणे येथे आम्ही आलो आहे। हे बघा तेलाचा घाणा, बियांपासून तेल गाळण्याचे काम करणाऱ्या लाकडी यंत्राला तेलाचा घाणा असे म्हणतात।
हे यंत्र बैलाच्या सहाय्याने फिरवून तेल गाळले जाते व त्याद्वारे खोबरे, शेंगदाणे, जवस, करडई, बदाम इत्यादींपासून मिळालेले तेल गावाची तेलाची गरज भागविते. हे बघा असं यंत्र आहे जे आतमध्ये तुम्हाला दिसतंय, जे जुन्या काळात करायचे घरी. त्याच्यानंतर धाग्याचा जो व्यवसाय होता तो अशा प्रकारे असायचा. मी जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. धागे बनवायची ही एक मशीन आहे म्हणजे आजच्या काळातली. तर जुन्या काळात असे धागे बनवायचे, त्यांनी दाखवले. हे बघा दूध कसे काढतात वगैरे असं दाखवलं आहे. अतिशय बघून मला खूप अतिशय चांगलं वाटतं आहे का मला संधी भेटली हे काढायची आणि बघायची. हे बघा असली वाटतं आहे का नाही. मी इथून आलो आहे बघा. सगळ्या ठिकाणी एक आपण बोलतात ना सिस्टमॅटिक यांनी बनवलं आहे. हे बघा घरात जे बसून काम देखील करतात आहे. त्याच्यानंतर शिंपी, त्याच्यानंतर गावचे जे फैसले वगैरे असायचे ते असेच सरपंच फैसले करायचे, तेच इथं दिसतंय. गाव पंचायत, जिथे माणूस आहे तिथे वादविवाद प्रसंगी भांडणतट्टे होतातच. अशा वेळी ते तंटे समोपचाराने मिटवणारी ग्रामपंचायत म्हणजे जुन्या काळातली निपक्ष असे न्यायालयाचा. आजच्या काळातही अनेक गावामध्ये ही पंचायत कार्यरत आहे व गावातील वरिष्ठ व्यक्ती या गावपंचायतीचे सदस्य असतात. त्याच्यानंतर खेळणं कसं असतं काय ते दिसतंय. गावची शाळा पण आहे पुढे. त्याच्यानंतर बांगडी हा स्त्रीचा एक आवडता अलंकार आणि वेगवेगळ्या रंगाच्या काथ्याच्या बांगड्या न मोडता स्त्रीच्या हातात भरण्याचे कसब साधणारे कासार हे गाव कुसचा एक महत्त्वाचा घटक असतात. सण समारंभ, लग्न अशा प्रसंगी कासारांना मोठी मागणी असते. त्याचाच एक देखावा. त्याच्यानंतर गावची शाळा, मास्तर तुम्ही पाहिले असतील. मला देखील आज पण आठवतं. मी पहिलीला असताना देखील माझ्या सरांची मला आज देखील आठवण येते तो दिवस. आणि तोच जणू जागतं उदाहरण म्हणजे तुम्हाला दिसेल सर शिकवत आहेत आणि मुलं बघत आहेत. हे बघा जुन्या काळात असेच खेळ खेळले जायचे, तेच तुम्हाला दिसत आहेत. त्याच्यानंतर लग्न सोहळा तुम्ही पाहू शकता गावातला, तो असाच होता. तोच लग्न सोहळ्याची आठवण तुम्हाला करून देत आहेत. हे बघा सनी चौघडे दाखवत आहेत. त्याच्यानंतर लग्न इकडे चालू आहे पाहू शकता तुम्ही. म्हणजे अतिशय जणू काय एक रिॲलिटी जी आहे तीच दिसत आहे. हे बघा फोटो कॅमेरामॅन वगैरे. त्याच्यानंतर तुळशीची आपण पूजा करतो तर ते दाखवलं आहे. त्याच्या शेत नांगरणी पण आहे पुढे. पुढे ऋतिका मावशी एक उभे आहेत आणि पावसाचं अतिशय आगमन होणार आहे मला तर वाटतंय. तर कीर्तन जास्त गावचं तेच कीर्तन तुम्हाला पाहायला मिळतंय.
कीर्तन ही एक पारंपरिक कला आहे जिचे महाराष्ट्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण कीर्तनाद्वारे गोष्टी रूपाने वेगवेगळे दाखले देऊन मोठ्या प्रमाणावर समाधान प्रबोधनाचे कार्य झाले आहे. बघा ब्लॉग बनवताय का? हो. तर जुन्या काळात जशी मिठाई असायची तशीच मिठाई तुम्हाला पाहायला मिळते. हलवाई म्हणजे दूध, साखर, रवा, बेसन, तेल, तूप तसेच काजू, बदाम, पिस्ते आणि जिन्नस वापरून विविध प्रकारची मिठाई तयार करणे विलक्षण कौशल्याचे काम करणारा हलवाई हा गावकऱ्यांसाठी गोडधोड पदार्थ पुरवणारा एक महत्त्वाचा घटक आहे. तर जुन्या काळात मित्रांनो अशीच मिठाई असायची आणि तुम्ही पाहू शकता मिठाई एक हुबेहूब सगळ्यांचा आवडता पदार्थ तुम्हाला पाहायला मिळतो आहे. तर पटकन आगे जा. बसलाय रेडा रेडा तुझा फोटो बघ पाहिजे. तिथे जाऊन भाऊजींना म्हणा माझं रेडा. सगळ्यांना आता गावची आठवण येईल. हॅलो, हे बाळा बाहेर. असं वाटतं असलीच वाघ आहे. त्याच्यानंतर सिंह, त्यानंतर जिराफ. तर इकडे बघा त्यानंतर मुंगूस. मामाला हे म्हणतात ना रेड. मगर.
अच्छा त्याच्यानंतर आता आपण जातोय ज्याच्यासाठी आपण आतुरतेने वाट बघत होतो, पाटलांचा वाडा. त्याच वाड्यात आपण आता एंट्री करणार आहोत, रॉयल एंट्री. लोक कदाचित यासाठी तिथे येत असतील मला तर वाटतंय, कारण की जसा वाडा आहे तसाच वाडा ठेवला आहे. आणि हाय तिथेच मला पाहिलं. अरे आम्ही असंच निघालो होतो, चलो फिरायला कुठे जाऊ. आम्हाला जायचं होतं थोडंसं लांब, पण पाऊस एकदम हे झालं, आमचा कॅन्सल झालं होतं. तर पाटलांचा वाडा तुम्ही पाहू शकता, जसा ओरिजिनल वाड्यात बसतात तसेच बसलेत पाटील. त्याच्यानंतर त्यांची कदाचित मुलं असतील, मला पण एक्झॅक्ट माहीत नाही आहे. त्याच्यानंतर त्यांची ही बैलं आहेत, दिसत नाही, लाईट लावावं लागेल. हे बघा लाईट लावली आता मी. का तिथं लाईट गेली मला तर वाटतंय, जुन्या काळात लाईटी जायच्या म्हणून लाईट गेल्या तिथं, मला तर असं वाटतंय. तर पाहू शकता पाटलांच्या वाड्यात जेवढे बैल होते, गायी होत्या, त्या सगळ्या बैल गाय बैली सगळ्या दिसतात तुम्हाला. शेंग बघा केवढे. आता शतका आरंभीचा या जगी चित्रपट बनू लागले होते. वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा, हे तंत्र आमच्या देशी आले नव्हते. पण करुणी ठाम निर्धार योगी वृत्तीने, फाळके ऋषींनी खडतर व्रत आचरले. अर्जुनास जैसे लक्ष एकची डोळा, जे
अशक्य होते शक्य तयानी केले. मग कथा घेऊन हरिश्चंद्र राजाची या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले. शनिवार 3 मे 1913 भारत भूमीवर चलचित्र अवतरले. नवतेजाने मने उजळली घडली ऐसी किमया. लख लख चंदे चंद्राची प्यारी दुनिया जळाळती कोटी ज्योतिया. लख लख चंदे चंद्राची प्यारी दुनिया. प्रभात आली प्रभात झाली जगती गाजा वाजा. बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा. चित्र म्हणावा फिल्म सिनेमा पिक्चर मूव्ही काही म्हणा. आनंदाचा स्रोत स्नेहा संस्कृतीच्या माऊलखणा. घटका भरची करमणूक वा 2 घडीचा विरंगुळा. बघता बघता व्यापून जातो देह भान मुझे सगळा. रडणाऱ्याचे अश्रू पुसतो लकीर देतो हास्याची. पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची. आयुष्याच्या क्षणाक्षणाशी बांधत से रेशीम नाते. आठवणींना असा बिलगतो कंठाशी दाटून येते. जीवाशिवाशी नाळ जोडती लावणी जाती माया. लख लख चंदे चंद्राची प्यारी दुनिया जळाळती कोटी ज्योतिया. लख लख चंदे चंद्राची प्यारी दुनिया. सात समुद्रा पार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ. उच्च प्रतीच्या कला गुणांचे नजराणे आम्ही देऊ. रसिकजनाचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू. भव्य दिव्य दृक श्राव्य कलेचे सर्वार्थाने चीज करू. मराठी पाऊल पडते पुढे. मराठी पाऊल पडते पुढे. मराठी पाऊल पडते पुढे. त्याच्यानंतर कोबी फ्लावर, वर्षानुवर्ष गजरत असेल. भुईमुगाच्या शेंगावाला, त्याच्यानंतर बूट विकणारा शिवणारा दोन्ही पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर पावसाळ्यात जो पदार्थ सर्वात जास्त विकला जातो म्हणजे मका. सर्वांचा आवडता पदार्थ पावसाळ्यातला मका तुम्हाला दिसेल. कढी सवाळ मग काय वाढ. त्याच्यानंतर पतंगवाला, साडीवाला,
पावसाचं पण आगमन झालं आहे, कारण की लोक देखील पळायला लागलेत, तुम्ही पाहू शकता. व तरीसुद्धा मी कॅमेराने टिपण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यानंतर गजरेवाला देखील आहे, ते तुम्ही पाहू शकता. तमाशाचं मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं होतं.